हाय, कशा आहात सर्वजणी? बघा, स्त्रीला पुन्हा कोणत्याही जन्मात स्त्री व्हावंसं वाटणार नाही, कारण संस्कार, सहनशीलता आणि तडजोड यासारख्या शब्दांचं ओझं तिने याच जन्मात उचललेलं असतं. म्हणूनच तर आपण नेहमी आनंदी राहायचं आहे आणि हसत राहायचं आहे. बघा, तुम्ही आनंदी असाल ना तर लोक आनंदी होतील असे नाही, उलट ते दुःखी होतील, आणि तुम्ही दुःखी असाल ना तर ते आनंदी होतील. मग आता तुम्हीच ठरवायचं आहे तुम्हाला काय हवं आहे. नेहमी स्वतःसाठी सर्वोत्तम बना, मी तर असेच सांगेन. स्वतःमध्ये सर्वोत्तम राहा, सर्वोत्तम ठरा स्वतःसाठी. उत्तम खा प्या, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा, दुःखी होऊ नका. दुःख द्यायला तर जग आहेच. म्हणूनच लक्षात ठेवा, स्वतःला स्वतःमध्ये आनंदी ठेवा, स्वतःला स्वतःच आनंद द्या. मस्त राहा, खा प्या, हसत राहा. कधी देवपूजेत, कधी भजनात, कधी गाण्यात, तर कधी खाण्यात, तर कधी फिरण्यात. कोणत्याही गोष्टीत नेहमी आनंद राहा आणि आनंद शोधा. त्यामुळे कायम आपल्याला हसत राहायचं आहे आणि आनंदी राहायचं आहे, दुःख बाजूला ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आज आपण सर्वांनी ठरवायचं आहे, आजपासून आपण नेहमी आनंदी आणि हसत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला तर मग आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच मोटिवेशनल आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा, हसत राहा.